मामा सतीश महाराज थोडं बघा या ठिकाणी श्री निरंजनजी दहेकर अध्यक्ष आणि हे आमचं मूळ तो या ठिकाणी कापसा इकडे बघा दोघिया या ठिकाणी तिकडे असायला थोडं थांबा उपसर हा बंडू महाराज यांना विनंती काय अनिल पवार साहेबांचा अनिल प्रधान यांना भजन ठेवलेला आहे। संगीत भजनी मंडळ, कबड्डी स्पर्धा आणि लेझिम स्पर्धा या स्पर्धेमुळे आपले बरेच विद्यार्थी अनेकाचे पालक त्या स्पर्धेत पाठवतील आणि प्रत्येकाला कुठेतरी शरीराला पौष्टिक अशी आणि सराई आणि सर्व मिळाशी राहत नाही। संगीत म्हटलं की घराघरातून ते लहान मुलं आता त्याच्यावर आले गोधडीवरून त्याची गोडी चाविट असते। संगीत म्हटलं गावोगाव बरेचसे भजनं आहेत, त्या भजनापैकी संगीतमध्ये माणसाच्याच कानाला गोड लागत नसून आपण जर कोणा बागेमध्ये जरी संगीत लावलं तर फळावर सुद्धा परिणाम होतो असं शास्त्राचं मन आहे। कुठल्याही प्रकारचं फळ असो, डाळिंब असो, केळा असो, चिकू असो, संगीताची गोडी फळ सुद्धा घेऊ शकतात तर आपले कान काय घेऊ शकत नाही। सध्याचा काळ मोबाईलचा निघाला आहे। उठलं सकाळी की भटके मोबाईल घेऊन गालं चपट मारून जरी कोणी गेलं कोणी पाहायला तयार नाही। घरातला संवाद संपलाय, चर्चा संपली, घरातला वादविवाद संपलाय आणि फक्त तो मोबाईल। तिथे क्रिकेट ठेवलंय, चांगले केलंय। कबड्डीचा सामना म्हणलं तर स्फूर्ती येणारा कार्यक्रम आहे। छोट्या छोट्या मुलाची लेझिम स्पर्धा म्हटलं त्याच्या अंगातले कलागुण बाहेर निघायचे राहणार नाही। जिल्हास्तरीय सुद्धा लेझिम स्पर्धेमध्ये तिथं बऱ्याचशा स्पर्धा आल्या। आमच्याकडून सुद्धा टीम आली होती, दुसरं बक्षीस घेऊन गेली। म्हणून सर्व या गावकऱ्यांना आणि इथं आलेल्या सर्व भक्त मंडळींना एवढंच मला म्हणायचं आहे की आपण जत्रा आणि यात्रेतला फरक समजून घ्या। जत्रा म्हणलं की जात्रा आणि यात्रा म्हणलं की यात्रा, ह्या दृष्टिकोनातून यात्रेचं महत्त्व कळायला पाहिजे आणि जत्रेत सुद्धा महत्त्व न सांगता यात्रेचं महत्त्व सांगलं पाहिजे। प्रत्येकाने यात्रेला आला त्या सर्वांनी व्यासपीठावर जर काही गायक आहेत त्या गायकांची कला ऐकायची आपल्याला आणि आपल्याला जे काही आपले कान प्राप्त करून घ्यायचे आहेत त्यासाठी कवानपणाने हा कार्यक्रम ठेवला। त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवितो।